नमस्कार विद्यार्थी मित्र, आपल्या या इयत्ता 9वीच्या क्लासमध्ये सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला या ठिकाणी 9वी गणित भाग 2 म्हणजे मॅथ्स पार्ट 2 मधील फर्स्ट चॅप्टर म्हणजे पहिलं प्रकरण तुम्हाला शिकवणार आहे। या फर्स्ट चॅप्टर म्हणजे पहिल्या प्रकरणाचं नाव आहे बेसिक कन्सेप्ट इन जॉमेट्री। बेसिक कन्सेप्ट इन जॉमेट्री म्हणजे भूमितीतील मूलभूत संबोध। भूमितीतील मूलभूत संबोध बघा, या प्रकरणामध्ये जो प्रॅक्टिस सेट 1.1 म्हणजे सराव संच 1.1 जो आहे त्या 1.1 च्या अगोदर जी काय थेरॉटिकल पार्ट आहे तो आज आपण सुरुवातीच्या या लेक्चरमध्ये पाहणार आहे। यामध्ये काय काय आहे? पॉइंट्स म्हणजे बिंदू, लाईन्स म्हणजे रेषा, प्लेन म्हणजे प्रतल। हे तीन जे पॉइंट्स आहेत म्हणजे हे तीन जे घटक आहेत, पॉइंट, लाईन, प्लेन, कंपोनंट्स आहेत, बिंदू, रेषा, प्रतल, हे या भूमितीतील मूलभूत काय संबोध आहेत। म्हणजे बेसिक कन्सेप्ट इन जॉमेट्री। बेसिक कन्सेप्ट इन जॉमेट्री जसं आपण या प्रकरणामध्ये आपल्याला माहित आहे बिंदू जे आहे हा बिंदूची व्याख्या आपल्याला सांगता येत नाही। जसं आपल्याला नंबर म्हणजे काय, संख्यांची डेफिनेशन म्हणजे व्याख्या तयार करता येत नाही, तसंच बिंदू, रेषा, प्रतल याची अशी ठराविक अशी व्याख्या नाही, ठराविक अशी डेफिनेशन नाही। तर ही जी लाईन आहे आणि ही प्रतल आहे ही काय होतंय? बिंदू म्हणजे काय पहिल्यांदा बघा, बिंदू म्हणजे याला आपण बिंदू म्हणतोय, काय म्हणतोय? बिंदू। आणि या असंख्य बिंदूच्या संचालाच आपण काय म्हणतोय? लाईन म्हणजे रेषा आणि प्लेन म्हणजे प्रतल। म्हणजे रेषा कशी असते बघा, याला आपण रेषा म्हणतो, याला आपण काय म्हणतो? रेषा। रेषा म्हणजे लाईन, यामध्ये असंख्य बिंदू समाविष्ट झालेले असतात, असंख्य बिंदू काय झालेले आहे? समाविष्ट झालेले आहे। म्हणजे म्हणून बिंदूंच्या असंख्य बिंदूच्या संचाला आपण लाईन म्हणजे काय म्हणणार आहे? रेषा। आणि या लाईनला आपण स्ट्रेट लाईन, सरळ रेषा सुद्धा असं संबोधलं जातंय, आपण म्हटलं जातंय। ठीक आहे। प्रतल म्हणजे काय? हा भाग म्हणा, त्रिकोणी असू दे, चौकोनी असू दे, कोणत्याही आकाराचा असू दे, या हा बंदिस्त भाग असतो। प्रतल म्हणजे काय? प्लेन जे आहे हे बंदिस्त भाग असतो। हा सुद्धा असंख्य बिंदूंचा काय असतो? संच असतो, असंख्य बिंदूचा संच असतो। म्हणून आपल्याला ह्या बिंदू, रेषा, प्रतल म्हणजे लाईन, प्लेन, पॉइंट्स याची आपल्याला अशी व्याख्या म्हणजे डेफिनेशन तयार करता येत नाही। याला आपण बेसिक कन्सेप्ट इन जॉमेट्री म्हणजे भूमितीमधील मूलभूत संबोध असं आपण म्हटलं जातं। यातला पहिला जो पॉइंट आहे हा पहिला पॉइंट काय आहे? कोऑर्डिनेट्स ऑफ ए पॉइंट अँड अ डिस्टन्स। बिंदूंचे निर्देशक व अंतर, बिंदूंचे निर्देशक व अंतर। जशी इथं स्ट्रेट लाईन काढल्या, सरळ रेषा काढल्या, तशी मी आणखी एक सरळ रेषा काढतो बघा, सरळ स्ट्रेट लाईन काढतो बघा, याला आपण काय म्हणतोय? तर संख्या रेषा असं म्हणतोय बघा। काय म्हणतोय? संख्या रेषा। म्हणजे याला आपण नंबर लाईन म्हणतोय। काय म्हणतोय? नंबर लाईन। या नंबर लाईन वर या ठिकाणी 0 आहे आणि बरोबर 1 सेंटीमीटरवर एक काय, 2 सेंटीमीटरवर 2 अंक आहे, परत 3 सेंटीमीटरवर 3 अंक आहे। तसंच या साईडला सुद्धा 1 सेंटीमीटर, 2 सेंटीमीटर म्हणजे -1 -2 आहे। 0च्या उजव्या बाजूला पॉझिटिव्ह नंबर असतात, 0च्या डाव्या बाजूला निगेटिव्ह नंबर असतात। हे पूर्णांक संख्या आहेत, सगळ्या काय आहेत? पूर्णांक संख्या। त्याचबरोबर रिअल नंबर म्हणजे वास्तव संख्या सुद्धा आहे। या ठिकाणी बघा 0 हा अंक ए या बिंदूने ओ या बिंदूने निर्देशित करतो। 1 हा अंक ए या बिंदूने एक्सप्रेस करतो, 2 हा अंक बी या बिंदूने दाखवतो, 3 हा अंक सी या बिंदूने दाखवतो। त्याच पद्धतीनं -1 हा पी बिंदूने निर्देशित करतो, -2 हा क्यू बिंदूने निर्देशित करतो। म्हणजे हे काय आहे? बिंदू आहे, हे काय आहे? बिंदू आहे आणि हे काय आहेत? संख्या आहेत बघा।
या ठिकाणी ए हा बिंदू 1 हा अंक निर्देशित करतो, म्हणून ए या बिंदूचा निर्देशक किती आहे? 1 आहे. ए या बिंदूचा कोऑर्डिनेट किती आहे? 1 आहे. तसंच बी या बिंदूचा कोऑर्डिनेट म्हणजे निर्देशक किती आहे? 2 आहे. सी या बिंदूचा कोऑर्डिनेट म्हणजे निर्देशक किती आहे? 3 आहे. त्याच पद्धतीनं ओ या बिंदूचा निर्देशक म्हणजे कोऑर्डिनेट किती आहे? 0 आहे. पी या बिंदूचा निर्देशक म्हणजे कोऑर्डिनेट किती आहे? -1 आहे. क्यू चा किती आहे? -2 आहे. म्हणजे आपल्याला काय कळालं? कोऑर्डिनेट्स ऑफ ए पॉइंट, बिंदूंचे निर्देशक कळाले. आता काय बघायचं? डिस्टन्स म्हणजे काय बघायचं? अंतर बघायचं. त्यामधील अंतर कसं काढायचं ते पाहायचं. आता बघा, हे सगळं 1-1 सेंटीमीटर आहे. काय? 1-1 सेंटीमीटर आहे. मग ए आणि बी बिंदू मधील तुम्हाला अंतर विचारलं तर तुम्ही डायरेक्ट सांगू शकताय किती सेंटीमीटर आहे? 1 आहे. किंवा बी आणि सी मध्ये विचारलं तर डायरेक्ट तुम्ही सांगू शकताय किती आहे? 1 आहे. किंवा हे सुद्धा किती आहे? 1-1 सेंटीमीटर आहे. किंवा ए आणि सी मधलं तुम्हाला डिस्टन्स विचारलं तर किती आहे? 1 आणि 1 2 सेंटीमीटर आहे. हे तुम्ही तोंडी डायरेक्ट सांगू शकता. किंवा जर मला या ए आणि सी बिंदू मधील डिस्टन्स काढायचं आहे, ए आणि सी बिंदू मधील डिस्टन्स काढायचं तर आपल्याला माहित आहे किती आहे? ए आणि सी बिंदू मधील डिस्टन्स 1 आणि 1 2 सेंटीमीटर आहे. किती आहे? 2 सेंटीमीटर. हे 2 सेंटीमीटर जे आहे का नाही, हेच काय डिस्टन्स आहे कोणामधील? ए आणि सी. म्हणून हे या पद्धतीने रिप्रेझेंट करायचं. डिस्टन्स ऑफ एसी किती? 2. किंवा हेच आपण लेंथ ऑफ एसी असं सुद्धा म्हणू शकतो. लेंथ ऑफ एसी किती? 2 सेंटीमीटर. एक तर याला डिस्टन्स ऑफ एसी म्हणायचं किंवा लेंथ ऑफ एसी. डिस्टन्स ऑफ एसी म्हटलं की ए आणि सी मध्ये स्वल्पविराम म्हणजे कॉमा द्यायचा, आणि लेंथ ऑफ एसी म्हटलं की ए आणि सी मध्ये काय स्वल्पविराम द्यायची गरज नाही. हेच मला सूत्राच्या साहाय्याने जर काढायचं म्हटलं तर मी काय करू शकतो? बघा, डिस्टन्स ऑफ एसी. आता या ठिकाणी ए चा कोऑर्डिनेट किती आहे? 1. सी चा कोऑर्डिनेट किती आहे? 3 आहे. म्हणजे मोठा कोऑर्डिनेट किती आहे? 3 आहे. मोठा निर्देशक किती आहे? 3. म्हणजे सी बिंदूच्या निर्देशकामधून म्हणजे 3 मधून मी काय करणार आहे? वजा करणार आहे. कोणाला? ए बिंदूच्या निर्देशकाला म्हणजे 1 ला. आणि 3 वजा 1 किती येते? 2 येते. डिस्टन्स ऑफ एसी किती येते? 2. डिस्टन्स ऑफ एसी 2. अशा पद्धतीनं आपण अंतर काढण्यासाठी अशा या सूत्राचा वापर करू शकतोय. म्हणजे मोठ्या बिंदूच्या निर्देशकातून किंवा मोठ्या निर्देशकातून लहान निर्देशक काय करायचा? वजा करायचा. म्हणजे आपल्याला त्यामध्ये काय मिळते? अंतर मिळते. किंवा आणखी एक उदाहरण बघायचं म्हटलं, डिस्टन्स ऑफ मला काय करायचंय तर AQ काढायचंय. बघा, AQ डिस्टन्स ऑफ AQ काढायचंय. डिस्टन्स ऑफ AQ. मग ए चा निर्देशक किती आहे? 1 आहे. क्यू चा निर्देशक किती आहे? -2 आहे. मोठा निर्देशक कोणता रे? जो पॉझिटिव्ह नंबर असतो, धनसंख्या असते ती मोठी असते. बघा, शून्याच्या इकडं अंक वाढत जातात. शून्याच्या उजवीकडे अंक वाढत म्हणजे मोठे होत जातात, आणि शून्याच्या डावीकडे अंक काय होत जातात? लहान होत जातात. म्हणजे 0 पेक्षा लहान कोण आहे? -1 आहे. -1 पेक्षा लहान कोण आहे? -2 आहे. 0 पेक्षा मोठं कोण आहे? 1. 1 पेक्षा मोठं कोण आहे? 2. अशा पद्धतीने मग डिस्टन्स ऑफ AQ जर मला काढायचं झालं तर ए चा कोऑर्डिनेट किती आहे? 1 आहे. मला मायनस करायचं आहे. मला काय करायचं आहे? मायनस करायचं आहे. कुणाला? क्यू चा कोऑर्डिनेट. क्यू चा कोऑर्डिनेट किती आहे? -2 वजा 2. म्हणजेच काय? 1 मायनस इंटू मायनस प्लस 2. 1 + 2 3. डिस्टन्स ऑफ AQ किती झाला? 3 झाला. डिस्टन्स ऑफ AQ 3. बघा, येतोय का? खरोखर येतोय का? बघा 1 2 3. डिस्टन्स ऑफ AQ किती येते? 3. अशा पद्धतीने तुम्ही काय करू शकताय? ते कोऑर्डिनेट्स ऑफ द पॉइंट अँड डिस्टन्स या पद्धतीने आपण काढू शकतोय. बिंदूचे निर्देशक व अंतर हे आपण या पद्धतीने काय करू शकतोय? अभ्यासू शकतोय. तर आपल्याला पुस्तकामध्ये तुम्हाला टीप दिल्या बघा. पुस्तकामध्ये तुम्हाला टीप दिली आहे. या पॉइंटच्या खाली टीप दिल्या बघा. पेज नंबर 2 वर एक रिमेंबर दिस दिलंय बघा. रिमेंबर दिस लक्षात ठेवा. काय म्हटलंय बघा? द डिस्टन्स बिटवीन
2 points is obtained by subtracting the smaller coordinates from the greater coordinates. स्मॉलर कोऑर्डिनेट फ्रॉम दी लार्जर कोऑर्डिनेट्स. म्हणजे काय, जर दोन बिंदूंमधील आपल्याला जर अंतर काढायचं असेल तर बिंदूच्या मोठ्या निर्देशकांमधून लहान निर्देशक काय करावा लागतो, वजा करावा लागतो. ही एक लक्षात ठेवा म्हणून सांगितले. आणि दुसरी टिप म्हणजे दुसरा पॉइंट काय दिलाय बघा, द डिस्टन्स बिटवीन एनी टू पॉइंट्स is non-negative real number. आता हे सगळे जे आहेत का नाही, हे रिअल नंबर आहेत, वास्तव संख्या आहे. मग यात काय सांगितलंय, द डिस्टन्स बिटवीन एनी टू पॉइंट्स कोणत्याही दोन बिंदू मधील अंतर हे कसं असतं, नॉन निगेटिव्ह रिअल नंबर. म्हणजे ऋण वास्तव संख्या नसते. म्हणजेच कशी असते, धन वास्तव संख्या असते. म्हणजेच कशी असते, धन. आता यातलं तर धन येते, तुम्ही म्हणा ही मायनस आहे, यातलं ऋण यायला पाहिजे, तर ते सुद्धा ऋण येत नाही. ते इथं आपण अभ्यासलेलं आहे, इथं पाहिलेलं आहे. किंवा अजून जर आपल्याला बघायचं झालं, समजा मला डिस्टन्स ऑफ PQ काढायचा आहे. मग आता P चा कोऑर्डिनेट म्हणजे निर्देशक किती आहे, -1 आहे. Q चा कोऑर्डिनेट म्हणजे निर्देशक किती आहे, -2 आहे. मग मोठा निर्देशक किती आहे रे, मोठा कोऑर्डिनेट किती आहे, तर तुम्ही म्हणणार 2 -2. तर तसं नाही. आता मगाशी काय सांगितलंय, 0च्या डावीकडं जे नंबर्स आहेत ते कसे होत जातात, स्मॉल होत जातात, लहान होत जातात. म्हणजे मोठा नंबर कोण असणार आहे, -1. कुणापेक्षा, -2 पेक्षा. म्हणजे मला P चा कोऑर्डिनेट -1 यातनं मला मायनस केलं पाहिजे, कुणाला, स्मॉलर कोऑर्डिनेट म्हणजे -2 ला. -2 म्हणजे -2 आणि आता आपल्याला माहित आहे प्लस मायनस 2 मधून 1 गेला, किती राहिला, 1. 2 मधून 1 गेला 1. म्हणजे डिस्टन्स ऑफ PQ किती येते, उत्तर 1 येते. डिस्टन्स ऑफ PQ 1. बघा या दोघांच्या मधील अंतर 1 सेंटीमीटर आहे का. म्हणजे या ऋण संख्येमधील सुद्धा अंतर सुद्धा कसं येते, धन येते. निगेटिव्ह नंबर मधील सुद्धा डिस्टन्स कसं येते, पॉझिटिव्ह येते. हे या ठिकाणी इथं क्लिअर झालेलं आहे. तर अशा पद्धतीनं हा रिमेंबर दिस म्हणजे लक्षात ठेवा हा आपण भाग काय केलेला आहे, पाहिलेला आहे. ठीक आहे. आता याच्या पुढचा पॉइंट आहे, याच्या पुढचा घटक आहे तो म्हणजे काय, बिटवीननेस. म्हणजे काय, बिटवीननेस म्हणजे काय, दरम्यानता. या ठिकाणी मी काय म्हणणार आहे, बिंदू Q, P, O, A, B, C हे कसे आहेत, कोलिनियर आहेत. म्हणजे कसे आहेत, एक रेषीय आहेत. कोलिनियर म्हणजे कसे, एक रेषीय. म्हणजे हे एक रेषीय बिंदू आहेत. मग आपल्याला काय बघायचं आहे, दरम्यानता बघायचं आहे. काय बघायचं आहे, दरम्यानता म्हणजे बिटवीननेस बघायची. मला या ठिकाणी हा पॉइंट घेतो, बिटवीननेस म्हणजे दरम्यानता. मी तर P, Q आणि R हे 3 बिंदू घेतो. हे काय घेतो, 3 बिंदू घेतो. P, Q, R कोलिनियर पॉइंट्स. P, Q, R हे एक रेषीय बिंदू आहेत. P, Q, R कोलिनियर पॉइंट्स. P, Q, R हे एक रेषीय बिंदू आहेत. मग कोण कोणाच्या दरम्यान आहे, याच्या किती पॉसिबिलिटीज होत्या, किती शक्यता होत्या ते आपण पाहायचं. या ठिकाणी जवळजवळ 3 शक्यता होत्या बघा. P, Q, R जर 3 नंबर असतील, 3 संख्या असतील तर 3 पॉसिबिलिटीज होतात. म्हणजेच काय बघा, ही पहिली पॉसिबिलिटी आहे कुठली, तर P, Q, R म्हणजे P डॅश Q डॅश R हे 3 एक रेषीय बिंदू आहेत. ही पहिली पॉसिबिलिटी. म्हणजेच मी इथं काय म्हणणार आहे, डिस्टन्स ऑफ PQ आणि डिस्टन्स ऑफ QR, डिस्टन्स ऑफ PQ आणि डिस्टन्स ऑफ QR या दोघांची बेरीज पुन्हा एवढी असते, डिस्टन्स ऑफ PR एवढी असते. डिस्टन्स ऑफ PQ आणि QR या दोघांची बेरीज पुन्हा एवढी असते, PR एवढी असली तर मी म्हणणार आहे PQR हे काय, एक रेषीय बिंदू आहे. दुसरी पॉसिबिलिटी काय बघा, दुसरी शक्यता काय आहे, तर ही आहे बघा.
पी आर क्यू, पी आर क्यू म्हणजे डिस्टन्स ऑफ पी आर प्लस डिस्टन्स ऑफ आर क्यू बरोबर जर डिस्टन्स ऑफ पी क्यू असेल, हा या पी आर ची आणि आर क्यू ची बेरीज पी क्यू एवढी येत असेल तर आपण म्हणणार आहे पी डॅश आर डॅश क्यू, पी डॅश आर डॅश क्यू म्हणजे हे तिन्ही बिंदू काय आहेत एक रेषीय म्हणजे कोलिनियर आहेत. किंवा तिसरी पॉसिबिलिटी काय बघा, तिसरी शक्यता काय आहे तर क्यू पी आर, क्यू पी आर म्हणजे डिस्टन्स ऑफ क्यू पी प्लस डिस्टन्स ऑफ पी आर या दोघांची बेरीज जर डिस्टन्स ऑफ क्यू आर एवढी येत असेल, क्यू पी आणि पी आर ची जर बेरीज क्यू आर एवढी येत असेल तर आपण काय म्हणणार आहे क्यू डॅश पी डॅश आर म्हणजे हे तिन्ही बिंदू काय आहेत एक रेषीय आहेत. या ठिकाणी आपल्याला हाच भाग आपल्याला पाहायचा होता, बिटवीननेस मध्ये हाच भाग पाहायचा होता, कोण कोणाच्या म्हणजे कोण कोणाच्या दरम्यान आहे हे पाहायचं. म्हणजे आपल्याला कोणत्याही दोघांची बेरीज जर तिसऱ्या एवढी येत असेल तर आपण ते बिंदूमध्ये काय आहे दरम्यानता आहे, बिटवीननेस पण आहे असं म्हणू शकतो. लक्षात आलंय का? तर अशा पद्धतीनं आज आपण गणित भाग 2 म्हणजे मॅथ्स पार्ट 2 मधील बेसिक कन्सेप्ट इन जॉमेट्री भूमितीतील मूलभूत संबोध यामधील हा थिओरिटिकल पार्ट आज आपण पाहिलेला आहे. यानंतर आपण जे पाहणार आहे या पॉइंटवर म्हणजे कुठल्या या दोन मेन पॉइंटवर कोऑर्डिनेट्स ऑफ ए पॉइंट्स अँड डिस्टन्स अँड बिटवीननेस म्हणजेच काय बिंदूची निर्देशक व अंतर आणि दरम्यानता या दोन पॉइंटवरच आपल्याला काय बघायचं आहे प्रॅक्टिस सेट 1.1 म्हणजे सराव संच 1.1 पाहायचा आहे. तो आपण काय करायचा आहे उद्याच्या लेक्चरला पाहायचा आहे. हा आज निश्चितच आजचा हा शिकवलेला भाग तुम्हाला लक्षात आला असेल आणि हे आता तुम्ही काय करायचं आहे तुमच्या वहीमध्ये व्यवस्थितरित्या काय करा थोडंसं नोट डाऊन करून घ्या, लिहून घेऊन घ्यायचं. ओके, धन्यवाद.